आपल्या पांडा गँगने हॉस्टेलवर बिर्याणी बनवली आणि खायला डायरेक्ट बीचवर गेलो. तर पब्लिक आपल्या पांडा गँगने आज पार्टीचं नियोजन केलं होतं. हॉस्टेलवर आलो आणि बघतो तर काय यांची खतरनाक मस्ती चालली होती भो. तर पब्लिक रात्रीचे वाजलेत 3:30. मग काय लावला यांना कांदा कापायला. म्हटलं आता आपण भाताकडे लक्ष देऊ. इकडे चिकन बनवायला 3-3 कारागीर होते भो. मग म्हटलं आता कांदा टाकून घेऊ. कांदा टाकतच होतो तेवढ्यात यांनी मसाले टाकायला सुरुवात केली. अय भो म्हटलं तो कांदा तर पूर्ण टाकू द्या. कांदा तर यांनी नीट टाकून नाही दिला पण ते मसाले पण नीट नाही टाकले. आणि इकडे याची 3 वाजता गार पाण्यात आंघोळ चालली होती. बिर्याणी बनवायची होती. मग काय इकडे यांचं चाललं होतं थर लावायचं काम. सकाळी 5 ला उठलो, गार पाण्यात आंघोळ केली आणि बिर्याणीचं एवढं मोठं पातेलं घेऊन निघालो बीच कडे. आणि इकडे यांचं चाललं होतं मला घे मला घे. म्हटलं सगळ्यांना घेतो रे. एवढा मोठा प्रवास करून शेवटी पोहोचलोच बीचवर. लगेच आपल्या गँगने बिर्याणीचं पातील गाडीतून काढलं. मग काय पातील घेऊन आलो या होडीकडे. पातील तर एवढ्या लांबून आणलं होतं पण काय यार आम्हाला बसायला जागा नव्हती. जिकडे बघत होतो तिकडे डायरेक्ट समुद्रच दिसत होता भो. सगळीकडे ओलच होतं. मग काय बसलो तसं. लगेच इकडे आपल्या चेतन भाईने घेतलं ना वाढायला आणि इकडे आपला परिबाई खतरनाक बसेल होता भो. आणि आपल्या गँग साठी एक फॉलो नक्कीच करा बरं का. तर पब्लिक भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.